कोणत्याही कार्याला प्रारंभ केल्यानंतर त्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये, निर्विघ्न पूर्वक ते कार्य पार पडावं याकरिता जो अनुकूल व्यापार केला जातो याला मंगलाचरण असं म्हणतात. आणि मंगलाचरण जर केलं तरच कोणतंही कार्य निर्विघ्न पूर्वक पार पडत असतं. वारकरी संप्रदायामध्ये मंगलाचरण करण्याची पद्धती आहे. मंगलाचरण 3 प्रकारचं: वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि सरते शेवटी आहे नमस्क्रिया रूप मंगल. विठार अभंगाच्या प्रारंभाला नमो हा शब्द आल्यामुळे नमस्क्रिया रूप मंगल आहे. सगळ्या संत महापुरुषांचा नावाचा उल्लेख आहे, त्यामुळे वस्तू निर्देश रूप मंगलही आहे. संती निरविला देवोनी हाती, जगदोद्धारा लागी, उद्धार करावा ही आशीर्वादाची अपेक्षाही आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये सर्व काही शोधता येतं, फक्त शोधण्याची दृष्टी असली पाहिजे. या एकाच अभंगामध्ये 3ही प्रकारचं मंगलाचरण साधलं आहे, असा आपल्याला विचार क्रम प्राप्त करता येणं शक्य आहे. कर्म अंगाने विचार केला तर नमस्कार करणं नम्रता हा अलंकार आहे. भक्तीच्या संबंधाने जर विचार केला तर नमस्कार करणं ही भक्ती आहे. आणि ज्ञानाच्या अंगाने विचार केला तर नमस्कार करणं मंगलाचरण आहे. कर्माचा विचार असो, भक्तीचं क्षेत्र असो, ज्ञानाचा प्रांत असो, सर्व बाबतीमध्ये नमस्कार करताच आला पाहिजे. भगवान परमात्मा गीतेमध्ये 2दा सांगतात, मन मनाभव मद भक्तो मद याजी माम नमस्करून, देव स्वतःला नमस्कार कर असं अर्जुनाला म्हणतात. कर्माचा प्रांत स्वीकार करा, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जा किंवा भक्तीच्या असणाऱ्या क्षेत्राचा विचार करा. नमस्कार करणं किंवा नम्रता फारच महत्वाची आहे. ज्याला नमस्कार करता येतो तो व्यवहारामध्ये टिकत असतो. ज्याला नमस्कार करता येतो त्याला देव ताब्यात आणता येतो. आणि ज्याला नमस्कार करता येतो त्याला ज्ञान संपादन करता येतं. तिन्हीचे उदाहरण सांगतो. विठार व्यवहारामध्ये जर आपल्याकडे नम्रता असेल तर तुम्ही व्यवहारामध्ये तग धरू शकता. जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण फार गोड आहे. तुकोबरायचं म्हणतात, एखाद्या नदीच्या पात्राचं अवलोकन करा. विशाल प्रवाहाने संपन्न असणारी एखादी नदी असते. त्या नदीच्या काठावर बलवान प्रदीर्घ कालापासून वाढलेले वृक्षही असतात. कुठे असतात? काठावर असतात. जर एखाद्या नदीला पूर आला तो वेग जास्त कुठं असतो? मध्य भागामध्ये. आणि वेग कमी कुठं असतो? काठावरच्या भागावर. त्या मध्य भागामध्ये लव्हाळ नावाची एक प्रकारची वनस्पती वाढते. प्रचंड वेगामध्ये जर वाढत असेल तर वाहून जाण्यामध्ये पहिल्यांदा तीच वाहून गेली पाहिजे. जिथे वेग कमी आहे ते झाड वाचली पाहिजे. पण घडत तसं नाही. महापुरे झाडे महापुरे
साथ करणारी मंडळी असेल तर योगाच्या समाधीचा आनंद सुद्धा कीर्तना पुढे पिका आहे. एवढंच आहे की कीर्तनकाराचा आणि साथ करणाऱ्या मंडळीचा रक्तकट जुळला पाहिजे. आपल्याला उदाहरण देतात. महापुरे झाडे जाती, काठावर असणारे झाड महापुरात वाहून जातात. वास्तविक काठावर प्रचंड वेग नाही आणि प्रचंड वेग असणारे लव्हाळ वाचतात. जिथं वेग जास्त आहे, जास्त वेग असतानाही वाचतात आणि कमी वेगातही वाहून जातात. त्याचं कारण असं आहे, लव्हाळ नम्र होतात म्हणून वाचतात आणि झाड म्हणतात आम्ही मोडेल जा वाहून. मग ज्याला व्यवहारामध्ये टिकायचं असेल त्याला नम्रता असावी लागते. भक्तीच्या प्रांतामध्ये देवाला वश करायचं असेल, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भक्तीच्याही अंगाने नम्रता फारच महत्वाची आहे. नमस्कारच करावा लागतो. आणि ज्याला ज्ञान संपादन करायचं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञान संपादन करायचं तरी नमस्कारच करावा लागतो. देवाला वश करायचं नमस्कारच करावा लागतो. व्यवहारामध्ये सुचारू स्वरूपाने जीवन जगायचं असेल तर नमस्कारच लागतो. जीवनातलं असं एकही क्षेत्र नाही का जिथं नम्रता लागत नाही, सगळीकडेच लागते. विद्या विनयेन शोभते. मी तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण देतो. बाळा तुझं नाव काय रे? हा तुझं हा सार्थक. तुझं रे? अर्णव. तुझं? हा तुझं श्रीरंग. मी तुम्हाला तिघाला एक प्रश्न विचारतो बरं. तुम्ही साप पाहिला का रे? वा पाहिला का? कुठं पाहिला? वा फलटण मध्ये. कसा चालतो रे? एका विद्यार्थ्याला मी असं विचारलं कसा चालतो, तो दामाने सर्प चालताना कसा चालतो? वा कसा चालतो? सरपटत चालतो ना, वाकडा तिकडा चालतो. आणि वारुळात जाताना कसा जातो? सरळ. तो मला नाही मी आपली पद्धती सोडणार नाही, वंश परंपरा मी माझी वाकडी चालण्याची पद्धती सोडणार नाही. बाळा सालपट निघतील. तसंच आहे, एखाद्या प्रसंगाला तुम्ही व्यवहारामध्ये थोडस वाकड तिकडं चाललं चालेल, फक्त देवाच्या संताच्या समोर सरळ चालत जा. सर्व क्षेत्रामध्ये आवश्यक आहे बरं. म्हणून मनुष्याने नमस्कार करावा. महाभारताच्या युद्धाला प्रारंभ होणार आहे. कौरवाचं आणि पांडवांचं सैन्य समोरासमोर आलेलं आहे. पांडवांचं 7 औक्षहिणी सैन्य आणि कौरवाचा 11 औक्षहिणी सैन्य. थोड्या वेळामध्ये युद्धाला प्रारंभ होणार. पांडवांच्या पक्षातले धर्मराज हे राजे आहेत आणि कौरवाच्या पक्षामध्ये दुर्योधन राजा आहे. काही क्षणामध्ये युद्धाला प्रारंभ होणार. धर्मराजाने मागचा पुढचा विचार नाही केला, रथातून खाली उतरले आणि सरळ सरळ जाऊन भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोर 2 हात अंजुनी जोडून उभे राहिले. बाकीच्या लोकांना असं वाटलं बहुतेक आज कीर्तन आपलं युद्ध होणार नाही. कारण धर्म राजा जर हात जोडून चालले असेल तर याचा अर्थ आज ही शरणागती पत्करणार आहे. दुर्योधनाला सर्वात जास्त आनंद झाला का? सुंठे वाचून खोकला जाणार आहे. युद्ध करण्याची गरज नाही. आणि धर्मराजा जर आपल्याला शरण येत असेल तर संपूर्ण प्रांत किंवा राज्य आपलंच होणार आहे. तेवढ्या धर्मराजाने सगळ्या आचार्यगणांना नमस्कार केला. ऐका बरं आता पुढचं वाक्य. भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य सगळ्यांनी धर्मराजाला अगोदरच आशीर्वाद दिला. विजयी भव. युद्धाला प्रारंभ व्हायचा अजून. युद्धालाही प्रारंभ होण्याच्या अगोदर विजयी हो
असा आशीर्वाद का दिला? त्याच एकच कारण, फक्त नम्रता. विठ्ठल प्रमाण आहे, अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. अभिवादन हा स्वभाव झाला पाहिजे. अभिवादनशीलस्य सुस्मृतिकाराने शब्द तसा वापरला आहे. अभिवादन करणं हा अभिनय नाही झाला पाहिजे. बऱ्याचदा अभिनयच होतो आणि तो नमस्कार दांभिक असतो. अभिवादनशीलस्य स्वभावातून आला तर त्याला खरा नमस्कार म्हणतात. पांडवांनी नमस्कार केल्याबरोबर आचार्यगणाने आशीर्वाद दिला, विजयी भव. नमस्कार फार महत्वाचा व्यवहारासाठी. मग व्यवहारात जर एवढा महत्वाचा नमस्कार असेल तर परमार्थामध्ये किती महत्वाचा असेल. विठ्ठल स्मृतीला अनुसरून व्यवहारात नमस्कार करावा. आणि धर्मशास्त्राचा विचार केला तर देवाला आणि संतांना नमस्कार करावा. बरं, देवाला नमस्कार कसा करावा? भगवद्गीतेमध्ये आपण आत्ताच प्रमाण पाहिलं. अर्जुना मला नमस्कार कर, माम नमस्करू. आणि योग असा एक कोणत्याही देवाला नमस्कार करा तो एका केशवाला प्राप्त होतो. आकाशातून पडलेलं पाणी अंत तो गतवा समुद्रालाच जात. तसं तुम्ही कोणालाही नमस्कार करा तो नमस्कार देवापर्यंत जातो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सागरम तथा सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. कोणालाही नमस्कार केला तर तो नमस्कार देवाकडे जातो. देवाने आपल्याला देह दिला, देवे दिला देह, दिले इंद्रिय हात पाय कान, जे हा जीव दिला दान. सगळेच परमात्मा एकदाच दिले, कारण आलेच तसे ना ओघामध्ये. देह इंद्रिय आणि जीव प्रदान करणारा देव असल्यामुळे त्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण दररोज देवाला नमस्कार करावा. आजचा मला तो विस्तार नाही करायचा, पण प्रसंग जर आपल्या समोर आला, देव आणि संत विराजमान आहे, तर पहिला नमस्कार कोणाला करावा? तर देवाला बाजूला सारावं, नमस्कार संतांना करावा. देव सारावे पारते, संत पूजावे हारते, संत पूजावे हारते, संत पूजावे हारते. धर्मनीतीचा व्यवहार सांगतात. करिता देवा रचन, घराले संत जन, देव सारावे परते, संत पुजावे आरते. आपण देव पूजा करत असताना संत आपल्या घरी आले तर देवाला थोडं बाजूला सारावं. तुमच्या भाषेमध्ये सांगू का? देवाला थोडं इग्नोर करावं. विठ्ठल आदरपूर्वक संतांचं पूजन करावं. का? देवाला ते अधिक मान्य होणार आहे. एखादी आई असते आणि आईला आणि मुलाला आपण जेवणाकरता आमंत्रण दिलं, प्रसंग जर आला तर मुलाला अगोदर वाढावं. मुलाच्या तृप्तीमध्ये जसं आईचं समाधान आहे तसं संतांच्या पूजेमध्ये देवाचं समाधान आहे. बरं, संत पूजावे आरती. दुसरा अर्थ असा आहे, आपण संतांना नमस्कार करूयात. नवल काय आहे? आमचा परमात्मा ही देवाला नमस्कार करतो. घाली दंडवत पूजोनी
माणसांचं दर्शन दुर्लभ असतं आणि काही व्यक्तिमत्वांचं श्रवण दुर्लभ असतं. त्या ज्ञान आहे विठ्ठला. किती दिवस झाले तुमच्या मुखारविंदातून काही ऐकायलाच भेटलं नाही. अंकुश महाराज म्हणजे बहुतेक आज नाना गैरहजर असेल. माझी तर 50% ऊर्जाच उतरली होती. पण तुम्हाला इथं पाहिलं 150 पटीनं वाढली विठ्ठला. आपण नमस्कार करू संतांना. यात नवल काय आहे? साक्षात भगवान परमात्मा नमस्कार करतो. नुसता नमस्कार नाही, निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत पुजवण्या. ज्याप्रमाणे दंड कारण्यातून एखादा आपण दंड आणला आणि दंड जर सोडून दिला, आम्ही आलो म्हणून सांगितलंय, तो दंड ज्याप्रमाणे जमिनीशी समांतर लागावा तसा परमात्मा संतांना नमस्कार करतो. घाली दंडवत पुजवण्या, त्यांचं पूजन करतो. कसं पूजन करतो? समाधी प्रसंगामध्ये पहा. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजे ब्राह्मण द्विभोज, त्यांचे मस्तकी की शिराज, तुळशी मंजुरी वाहत असे, चरण तीर्थ घेतले, तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणामुखी घातले, म्हणे कृत्य कृत्य झालो मी. आपल्याला कृतार्थ व्हायचं असेल तर देवाचं तीर्थ लागतं. देवाला कृतार्थ व्हायचं असेल तर माझ्या ज्ञानोबारायचं तीर्थ लागतं विचारा. इतका ज्ञानोबारायचा अधिकार मोठा आहे. जगाला नमस्कार करावा व्यवहार आहे, देवाला नमस्कार करावा धर्मशास्त्र आहे, आणि देवाने संतांना नमस्कार करावा भक्तिशास्त्र आहे. या सगळ्याचं अनुसरण केलं आणि निळोबरांना आपण विचारलं, महाराज जर देवापेक्षा संतांना नमस्कार अधिक केला पाहिजे तर तुम्ही कोणत्या संतांना नमस्कार करता? त्याचे नाव तर सांगा. नमो ज्ञानेश्वरा, नमो नवोबराच्या संतांची यादी नामोल्लेख समोर आपल्या प्रकट करतात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. या चरणाचे दोन प्रकारचे अर्थ होते. नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती सोपान देवा असे सगळ्यांना नमस्कार केला आहे. किंवा उदारा ज्ञानेश्वरा, उदारा सोपान देवा आणि उदारा निवृत्ती नमो नमो विठ्ठला. नमस्कार करणं ही भक्तीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी भक्ती आहे. 9व्या अध्यायामध्ये काही भक्तीचे प्रकार आले. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या
नित्ययुक्ता उपासते. त्या नमस्यंता या पदावर ज्ञानोबाने फार गोड वर्णन करतात. संतांचा नमस्कार करणं हा स्वभाव आहे बर. अखंड गर्वता होणी असती तयांची विनय हेची संपत्ती. जे 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 मंत्री अर्पिते माझ्या ठाई नमिता मानापमान गळाले. म्हणून यवचिता मीची झाले ऐसे निरंतर मिसळेले उपासिते. अर्जुना हे गुरुवे भक्ती सांगितली तुझ प्रती. भगवान परमात्मा अर्जुना नमस्कार करणं सर्वात मोठी भक्ती आहे. मग ते नमस्कार करण्याची त्यांची व्याप्ती किती मोठी आहे. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणून स्वरूप माझे. सुरुवातीला ब्रह्मदेवाला धरतात आणि सरते शेवटी चिट्टाला पकडतात आणि मधल्या भागात आपण येतो. या सगळ्याला ते नमस्कार करतात. मग वाढ दाखवते न म्हणती सजीव निर्जीवन नती. देखील वस्तू उचलून ते मीची म्हणून सगळ्याला नमस्कार करतात बर. आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य अयोग्य नेनावे. एक सरे व्यक्ती मात्राची नावे नमोची आवडे. ज्ञानोबा त्याकरिता उदाहरण देतात. एखाद्या फळाच्या झाडाला चांगल्या प्रकारची जर फळं लागली जास्त फळं लागलेली फांदी जमिनीकडे आपोआप लवत असते. फळतिया तरुचे शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. तैसे जीव मात्रा शेका खाला होती ते. सगळ्या प्राणी मात्राला ते नमस्कार करतात. आमचे गुरुवारी श्री मारुती बाबा पुरेकर बाबा पाठामध्ये वाक्य सांगत असतात. बाबांच्या गावी मागच्या वर्षी मी जाऊन आलो बरं. विमानाने गेलतो विठ्ठल. बाबांच्याही गावचा मागे सुवर्ण महोत्सव होता. पण जाणं येणं दोन्ही विमानाने घडलं बाबांच्या सोबत. आणि मग बाबा पाठामध्ये सांगायचे तर आम्हाला ते प्रत्यक्ष बघायला मिळालं. बाबा म्हणे आमच्या भागामध्ये असं आहे संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणात येतं. तुम्हाला असं वाटलं की उभं राहून संत्र तोडायचंय तर संत्री तोडता येते. एखादा मला मी मांडी घालून बसतो आणि मग मला संत्री तोडायची तरी ते संत्र्याचं झाड लवलेलं असतं. तसंही संत्र्याचं फळ तोडता येतं. एखादा मला नाही मला वळकटी घेऊन जायचंय आणि मी विश्रांती करता करता संत्र्याची फळं तोडील तरी तोडता येतात. फांदीला फळं लागतात आपोआप जमिनीकडे लवते. तसे संत महात्मे सगळ्यांना नमस्कार करतात. मग सगळ्याला नमस्कार करत असेल तर संतांच्या विषयी किती आदराने नमस्कार करत असतील बरं. दोन व्यक्तिमत्व जर एका क्षेत्रातले असेल मी थोडं वाक्य जपून बोलतो आता. दोन व्यक्तिमत्व एका क्षेत्रातले असेल एका अधिकारातले असते तर बुवा परस्परांना नमस्कार करत नाही. त्यांना वाटतं मी नमस्कार केला माझं वजन कमी होईल. परमार्थ क्षेत्रातले दोघ जण आहेत. संत या पदाने अधिकाराने समान आहे पण तरी सुद्धा परस्पराला नमस्कार करतात. कुणा कोणा नमस्कार करा. नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानोबांच्या नावातच अर्थ आहे. जे ज्ञानाचे अधिपती आहे ज्ञानाचे ईश्वर आहे ज्ञानावर ज्यांची सत्ता आहे त्यांना ज्ञानेश्वर म्हणतात बरं. ज्ञानोबांच्या जर मनामध्ये आलं तर अज्ञानी पुरुषाला हे ते ज्ञानी करू शकतात. म्हणून त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर नावाचं सामर्थ्य आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. आमच्या ज्ञानोबाने कृपा केली. रेड्या मुखवेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणून आपण ज्ञानेश्वर आहात. ज्ञानाचे स्वामी अधिपती मालक ईश्वर आहात. नमो ज्ञानेश्वरा. तुम्हाला नमस्कार आहे. नंतर नमस्कार कुणाला केला. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्तीनाथांनाही नमस्कार आहे. प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती हे त्यांचं नाव नाही. जे स्वभावतः निवृत्त स्वरूपाला प्राप्त झाले हे त्यांचं निवृत्ती नाव. विठार एखाद्या मनुष्याला बंध
बंधन प्राप्त व्हावं, ते बंधन त्याने सोडवावं, बंधनातून मुक्त व्हावं. माणसं म्हणतात बंधनात होते तेव्हा प्रवृत्तीत होते, मुक्तीला प्राप्त झाले म्हणजे निवृत्त झाले. तसे आमचे निवृत्तीनाथ महाराज नाहीच, जे कधी निवृत्ती आणि प्रवृत्तीच्या भावामध्ये अडकलेच नाही, असं स्वतःसिद्ध निवृत्ती स्वरूप आहे. त्यांना नमस्कार. आणि सोपान देवानी परमार्थाचा मार्ग सुलभ करून दाखवला, सोपान देवांनाही नमस्कार. पण या 3 संतांकरता एक विशेषण निळोबारांनी वापरलं. उदारा हे विशेषण तिघांच्याही करता लागू पडतं. थोडा विस्तार करतो. विठाल उदार शब्दाचे अर्थ 2 होतात. उदार म्हणजे आपल्याकडचं सर्व देऊन टाकणारा, त्याला हे उदार म्हणतात. आणि उदार शब्दाचा उत्कृष्ट श्रेष्ठ असा एक अर्थ होतो. बरं, उदारा सर्व येते भगवद्गीतेमध्ये उदार पद आलं की नाही, हे सगळे भक्त उत्कृष्टच आहे. ज्ञानी त्वात्मय मतं, परंतु ज्ञानी भक्त माझा मात्र आत्मा आहे. तसे आपण सगळे उदार म्हणजे उत्कृष्ट आहात, हाही अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ संतांच्या अंगाने पाहिला तर, या संतांना गुरु परंपरेतून जे प्राप्त झालं त्यांनी ते आपल्यापर्यंत ठेवलं नाही, मुक्त हस्ताने सगळ्या जगाला देऊन टाकलं, म्हणून ते उदारच आहे. परंपरा सांगतात ना, आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जमते. आदिनाथ शंकरापासून जो बोध प्राप्त झाला तो सगळ्याचा सगळा बोध निवृत्तीनाथाने हातात घेतला. आणि गहिनीनाथाने त्यांना एक आज्ञा दिली, आतापर्यंत तुम्हाला जो परंपरेनं बोध प्राप्त झाला ना, तो तुम्ही हातात घ्यावा. आणि हा सगळा कळी काळ प्राणी मात्राला ग्रास करण्याकरता आला आहे, तुम्ही लवकरात लवकर धाव घ्यावी. मग अर्थाचे निवरसे गीतार्थ ग्रंथ नमिषे, वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ. मग ज्ञानेश्वरीच्या रूपाने संपूर्ण अध्यात्म ज्ञान परंपरेचं निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ज्ञानोबरने आपल्याला मुक्त हस्ताने दिलं. याचा अर्थ हे सगळे संत आपल्याकरता उदार आहे. पाहिल्यानंतर निळोबारांची सहज भावना झाली, त्यांना नमस्कार करावा. यांना निळोबाराय नमस्कार करतील. यात नवल काय आहे, त्या काळामध्ये 1400 वर्ष जिवंत राहणारे चांगदेव महाराज होऊन गेले. आता त्यांनी सुद्धा ज्ञानोबारांना नमस्कार केला आहे. तापी तीरावर आश्रम स्थापन केला. विस्ताराने चरित्र नाही सांगणार, संदर्भ देऊन फक्त पुढे जातो आहे. पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांनी रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलवला आणि ती वार्ता घटना एका ब्राह्मणाने पाहिली. आणि पाहिल्यानंतर एका महिनाभराने तो तापी तीरावर चांगदेव महाराजांच्या आश्रमात गेला. तोपर्यंत चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्ष पूर्ण झालं होतं. 1400 वर्षांचे तप्तीतीर रहिवाशी 1400 वर्ष वयापर्यंत तिथं राहत होते. आणि मग चांगदेव महाराजांचा थाट काही वेगळा होता. सकाळी काकडा आरती चांगदेव महाराजांच्या नावाने, उठा चांगदेवा प्रभात समयो. आम्ही नवीन अभंग नाही काढत, पण फक्त शब्द सांगतोय. चांगदेव महाराजांची काकडा आरती, गाथा भजन त्यांच्याच नावाने, प्रवचन त्यांचं चरित्र सांगायचं आणि कीर्तनात त्यांचंच वर्णन करायचं. जसे हल्लीचे काही कीर्तनकार आयोजकाचं करतात तसं. महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटतंय, जास्त विस्तार करणे नाही लगे असा त्याचा अर्थ आहे. सूत्ररूपाने काही काही बोलावं लागतं, प्रगट होईल न बोले असा त्याचा अर्थ आहे. सगळी चांगदेव महाराजांची स्तुती करायची. आणि तेवढ्या गर्दीमध्ये त्या ब्राह्मणाने ती वार्ता कथन केली. चांगदेव महाराजांनी ऐकली आणि सांगितलं, आजपासून माझी आरती कुणीच करायची नाही. म्हणजे का, अरे 1400 वर्ष मी जिवंत राहिलो, पण रेडेश्वराच्या मुखातून वेद मला वदविता आला नाही. रेडेश्वर सोडूनच द्या, एखाद्या मनुष्याच्या मुखातूनही मला वेद वदविता आला नाही. श्रेष्ठ माणसं जर आपल्या जीवनात आली असेल तर मनुष्याने आदर घेऊ नये,
माग सरकावं असं म्हटल्याबरोबर लोक म्हणले, महाराज तुम्ही तर कुणावरही विश्वास ठेवता, तुम्ही तर लयच भोळे. त्या ब्राह्मणाला बाजूला घेतलं, म्हणजे सांग ही वार्ता कुठे घडली? प्रतिष्ठानामध्ये घडली. पैठणला त्यांनी पत्र पाठवलं. चांगदेव महाराजांचं पत्र आलं तर गव्हाच्या राशीवर ते पत्र ठेवलं. सगळ्या लोकांनी पत्राला नमस्कार केला. इथे 100च्या पुढे एखादा मनुष्य गेला तर दिवसभर बातम्यामध्ये त्याचे फोटो येतात. हे तर 1400 वर्ष जिवंत राहिलेले होते. सगळ्या जगाला यांचा प्रताप माहिती आहे. नमस्कार केला. सांगितलं, महाराज तुम्ही जे ऐकलं ते खरंय. 4 भावंड इथं 2-2.5 वर्ष राहिली आणि त्यांनी रेडेश्वराच्या मुखातून वेद वदविला. ही वार्ता खरीच आहे. पत्र मिळालं. चांगदेव महाराजांनी सांगितलं की आता आपण सिद्धांच्या भेटीला गेलं पाहिजे. पण महाराज जवळचे माणसे लय खतरनाक असतात. त्याने गुरुजी सिद्धी कोणाचीही टिकत नसते. सिद्धीला हवे पिशे कोण तया पुशे नेले राजहंसे पाणी काय. त्यांच्याकडे ती सिद्धी आहे का नाही आपण खात्री करू आणि मग त्यांच्या भेटीला जाऊ. मग आता ते कुठपर्यंत गेले असतील. पुन्हा एक पत्र पाठवायचं ठरवलं. पण आता पत्रात लिहावं काय? चिरंजीव लिहावं, वयाने लहान आहे ना. चिरंजीव लिहावं तर पराक्रम मोठा आहे. तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे. मुळाला संभवे पत्रिकेचे, पत्रिकेचा प्रारंभ काही संभवेना. मग एका शिष्याने विचारलं दुसऱ्याला, काय रे म्हणे तू नुसता कागद दिला, नुसता कोरा कागद दिला, त्या पेनामध्ये काही शाई आहे का नाही? तो म्हणला पेनात भरपूर आहे, इथं काही नाही. म्हणून काही लिहावं ते कळाना. दुसरा शिष्य म्हणला, महाराज एक काम करा ना, द्या कोरच पत्र पाठवून. करते ते अर्थ. 2 शिष्यांच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवण्याच्या अगोदर तापी किरार होते. हात बाजूला काढला तर आळंदीतच प्रगट झाले. आणि मग आळंदीत आल्यानंतर असे लहान लहान मुलं खेळत होते. यांच्यासारखे सार्थ कारण श्रीरंग. बरोबर का? विठाला त्या लहान मुलाला त्या 2 शिष्याने विचारलं, का हो म्हणे आता आपण उच्चारून येते नाव. त्याने लहानपणातले नाव विचारले, यांचा आश्रम कुठे? ते आळंदीतले पोरं होते. ते म्हणे, का रे कोटीले रे तुम्ही नेनामी तथा उद्धट बोलता महामूर्ख अर्भकाचे परिणाम विचारिता. कोणत्या गावचे तुम्ही? उद्धट बोलता महामूर्ख. मोठ्या माणसांना असं नावानं विचारायचं नसतं. मग ते म्हातारे होते, त्यांनी हात जोडले लहान बालकाला. म्हणजे आळंदीच्या पोरांनी त्यांच्यावर वजन टाकलं. ते आज ताब्यात आहे. डोळ्याने इशारा केला, सांगितलं पलीकडे सिद्ध बसलेले आहे. ते जाण्याच्या अगोदर मुक्ताईने सांगितलं, दादा हे चांगदेवांचे शिष्य आणि आपल्याकडे पत्र घेऊन आले. निवृत्तीनाथांनी पाहिलं तर पोरं ज्ञानोबरे अर्थ करतील. सोपान काकांनी पाहिलं, मुक्ताबाईने टिप्पणी केली. 1400 वर्ष जिवंत जगला पण कोराच राहिला गे बाई, कोराच राहिला. हा निवृत्तीनाथांनी सांगितलं, मुक्ताई तसं म्हणायचं नसतं. जे कोरं असतं ते शुद्ध असतं आणि त्याच्यावर चांगलं लिखाण करता येतं. 14 विद्यान 64 कलेमध्ये निष्णात आहे. कला 65 उपलोनी दाविली. चांगदेव महाराजांना कमी आपण म्हणू नये, कारण त्यांचं काम 65 ओव्यात झालं. आपल्या दरवर्षी आवृत्त्या होतात, बदल नाही व्हायना. विठ्ठला 65 ओव्याचा काही अर्थ लागेना. स्वस्ती श्रीवटेषु जो लपवणी जगदा भासोदा विनोदासु प्रगटला करी. काय अर्थ करावा? ते म्हणजे अर्थ कळण्यासाठी आपलं शरण जावं लागेल. काही शिष्य म्हणजे महाराज असं नाही जायचं, आपण आपल्या श्रद्धेचा वापर करायचा. म्हणजे आपण वजनात जायचं. आणि मग काय केलं, जिवंत वाघाला पकडलं, विषारी नागाचा चाबूक हातामध्ये घेतला आणि आकाश मार्गे चांगदेव महाराज निघाले. तर 1400 मुख्य शिष्यही तशाच पद्धतीने निघाले आकाश मार्गेवर. कारण का ज्ञानोबऱ्यावर वजन टाकायचं आणि त्यांनाच आपलं शिष्य करून घ्यायचं. म्हणे बर. आणि मग गावागावामध्ये गेले की देशोदेशीचे राजे लोक शरण यायचे आणि तेही यांच्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे. सुरुवातीला यात्रा कमी होती, नंतर पंढरपुरात आळंदीपर्यंत वाढत वाढत गेली ती यात्रा.
पण 2 व्यक्तिमत्वाच्या हस्ती निरोप पाठविला की सिद्ध तुमच्या भेटी करता येत आहे. जो ज्या क्षेत्रात निष्णात असतो त्याचा अहंकार घालवायचा असेल तर त्याच क्षेत्रातला बदल करावा लागतो. जर हे सिद्धीमध्ये तयार असेल तर आपणही सिद्धीचाच वापर केला पाहिजे. आता सगळा अभंग सुटला असं धरून चला. मिरविला बळीवार सिद्धाईचा. ज्ञानोबराने मग सिद्धाईचा वापर केला. चालविली जड वापर करत असतील तर आपण त्यांच्यापेक्षा जास्त सिद्धीचा वापर करायचा. त्यांची सिद्धी वाघावर चालते. ज्ञानोबराने चालविली जड भिंती निर्जीव भिंत चालविली. बर आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात. आणि मग आता चांगदेव महाराज आकाश मार्गे चालले. ज्ञानोबरांची भिंत चांगदेव महाराजांच्या वरून आकाशातून चालली. त्यांच्याही वरून हे पंचच गात्यात नाही. आणि बाबांचं वार्तिक आहे बरं. चांगदेव महाराज आकाशात असे आणि त्यांच्याही वरून भिंत चालली. ते वाघान पाहिलं बा असं. तो म्हणला न जाणो जर ही भिंत पडली आपली तर चटणीच होईल. वाघ गेला निघून. चांगदेव महाराज आधान तरी ते म्हणले आपली सत्ता वाघावर आहे आणि यांची सत्ता जडावर आहे. उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणे चांगदेव. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. औदार्याने संपन्न आहे आणि देवापेक्षाही उत्कृष्ट आहे. या 3 संतांकरता एकच विशेषण वापरलं उदारा. उदारा पदातून सगळ्यांना नमस्कार केला. पण यांच्याही पेक्षा अधिकार मोठा मुक्ताबाईंचा आहे. त्यांच्याकरता स्वतंत्र एक चरण आणि मग त्यांना नमस्कार. मुक्ताबाई
आता हे पालवण नाही राहिलं, आता हे वैकुंठ झालं. जिथे गरुड असतात तिथे परमात्मा नक्की असतो. तिघा संतांकरता एक विशेषण उदारा, पण त्यांची असणारी भगिनी आद्यत्रय जननी देवांची दोन विशेषण वापरले. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, त्रैलोक्याला पावन करणारी, आणि देवाची आद्यत्रय देवाची जननी विठ्ठल. आदिशक्ती मुक्ताबाईंचा अधिकार काही अलौकिक आहे. बरं, कसा अलौकिक अधिकार आहे? आदिशक्ती मुक्ताईंचं वय लहान आहे. ते विचारलं, बाबा सांगत असतात, चांगदेव महाराजांनी विचारलं का हो म्हणे? हे 4 जण भावंड आहेत, 3 जण, आणि या तिघांची एक भगिनी आहे, नाव मुक्ताई. वय काय आहे? ते विद्यार्थी म्हणा, महाराज तुमचं वय काय? चांगदेव महाराजांना म्हटलं, त्याने माझं वय आहे 1400 वर्ष. मग त्यातले 2 शून्य पुसा, खाली किती राहिले? त्याचं निम्म करा, 7. तेवढं वय मुक्ताबाईंचं विचार. 7 वर्षाचं वय आहे आणि 1400 वर्ष जिवंत राहणारे चांगदेव महाराज शरण येतात. चांगदेव म्हणे, आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. परमार्थामध्ये वयाला महत्व नसतं, बोधाला महत्व असतं. ज्याचा बोध किंवा ज्ञान मोठं आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, आणि वय फार मोठं आहे, ज्ञानाचा अनुभव नाही, तर त्या वयाला फारशी किंमत मिळत नाही. मुक्ताबाईंचा अधिकार फार मोठा आहे. चांगदेव रायांचा बोध त्यांच्यामुळे प्राप्त झाला. नामदेवरायांचा अहंकार त्यांच्यामुळे गेला. ज्ञानोबराय ताटीतून पुन्हा बाहेर आले. ते आदिशक्ती मुक्ताईंचे उपकार आहे. भिक्षाटन मागण्याकरता ज्ञानोबराय जातात. कोरांनाच मागायचंय. बरं, आपल्यासारखी ओली भिक्षा नाही मागायची. आपण आळंदीमध्ये मधुकरी मागतो, पण ते तयार शिजवलेली भाजी मागतो. ज्ञानोबराने ते मागायचं नाही. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न, म्हणजे कोरडी शिधा सामुग्री मागायची, पण त्या काळात तीही काही लोकांनी मिळू दिली नाही. एकदा ज्ञानोबराय भिक्षा मागण्याकरता निघाले. जाता जाता एक मनुष्य आपल्या मुलाला स्थळ पाहण्याकरता निघाला होता. काही कामात लोकांना लय उत्साह असतो, त्यातलं हे एक ठिकाण स्थळ पाहणं. विचार, सकाळी त्याला ज्ञानोबरायांचं दर्शन झालं. मंगळ आहे की नाही? साधूंचं संतांचं दर्शन झालं की मंगल, पण त्याची विपरीत भावना झाली. त्याला वाटलं असं, बहुतेक आता माझा मुलगा आता बहुतेक आयुष्यभर मुंजात राहणार आहे, पिंपळावरच बहुतेक. लग्न काय इतका अपशब्द बोलला. ज्ञानोबराय प्रतिकार तर काही करत नाही. जेव्हा प्रतिकार होते तेव्हा माणसं मागं पुढं नाही पाहत.
त्याने रागाच्या भरामध्ये ज्ञानोबारांच्या गालावर प्रहार केला. ज्ञानोबारांचं कोळ वय आणि त्या हाताचे बोट उमटले लाल रंगाचे. जर लोकांना आपलं दर्शनच नको असेल, आता दिसू नाही हे जना, आता लोकांना आपण दिसायचंच नाही, कुणाला हे न सांगता सिद्ध बेटामध्ये आले आणि आपली असणारी ताटी झोपडीचा दरवाजा लावून घेतला. निवृत्तीनाथ पाठीमागून आले आणि मुक्ताईला विचारलं, ज्ञानोबा कुठं आहे? मी असं ऐकलं की गावातल्या लोकांनी त्यांच्याशी काही प्रतिकार केला. सगळ्यांची शोधाशोध सुरू झाली, पण माझा ज्ञानदाता कुठं असेल हे फक्त ज्या व्यक्तिमत्वाला कळालं ते आदिशक्ती मुक्ताई माता. आणि कानोसा घेतला तर ज्ञानोबारांचे हुंदके सुरू आहे, कंठ दाटलेला आहे. आई वडील असते तर त्यांच्या कुशीमध्ये जाऊन आपलं दुःख हलकं केलं असतं, रडावं कुणाच्या जवळ. म्हणून श्वास जोरामध्ये सुरू आहे, डोळे लालबंद झाले ना, अश्रुधारा वाहतात. आता लोकांना दिसायचं नाही. मुक्ताईने तो कानोसा घेतला, माझा ज्ञानदाता इथंच बसलेला आहे. आणि मग त्रिभुवन पावनी आद्यत्रय देवाची जननी होती मुक्ताई भगिनी. पण या प्रसंगामध्ये त्या जननी झाल्या. आईची भूमिका स्वीकारल्या. निवृत्तीनाथांना एका मांडे खाण्याची इच्छा झाली. ज्ञानोबांना जागृती दिली. आईची भूमिका आहे बरं. मनुष्याला काही असो किंवा नसो, भगिनी एक अवश्य असावी. प्रसंगी आईची भूमिका भगिनी पार पाडत असते बरं, फार महत्वाचं आहे. आणि ती कधी कधी आपल्या बापालाही समजावून सांगते. इतका भगिनीचा अधिकार असतो, मुलीचा अधिकार फार मोठा आहे. वडिलाला सुद्धा नमत घ्यावं लागतं तिच्या समोर. ती जर रागावली ना तर नमतच घ्यावं लागतं. ज्ञानोबाने समजावून सांगितलं, आपण संत आहात ना. आणि मग संत पण सहजासहजी नाही मिळत. त्याकरता शब्दशस्त्री झाले क्लेश, संती मानावा उपदेश. निराश झालेल्या ज्ञानाला उत्साह देणारी आदिशक्ती मुक्ताई माता आहे. आद्यत्रय जननी देवाचे सत्व रजत. ब्रह्माला या उपाधी लागल्या गुणाच्या की ब्रह्मा विष्णू महेश नाव येतं. आणि हे 3 गुण मायेचे आहेत. आदिशक्ती मुक्ताई मायाचा आहे, मूळ माया साचार. या रूपाने हे 3 देवाचे जननी आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश प्रगट होण्याकरता गुण लागतात आणि ते गुण मायेचे आहे. आद्यत्रय जननी देवाचे आणि ज्ञान कलेच्या द्वारे सगळ्या जगाला पावन करणारी. जसं ज्ञानोबाऱ्यांचं सांत्वन केलं तसं मातेच्या भूमिकेमध्ये येऊन एकदा निवृत्तीनाथाने इच्छा झाली, मुक्ताई अगं तुला मांडे तयार करता येतात का? म्हणे हो. एका भाविकाने सगळं आणून दिलं होतं बघ, रवा असेल, गूळ, तूप, गव्हाचं पीठ सगळं आणून दिलं. मांडे खाण्याची इच्छा झाली. पण आता ते मांडे जर भाजायचं असेल तर त्याला डेऱ्याच्या बुडाचं असणार रांधण लागतं. मुक्ताईला आनंद झाला. कधीच प्रवृत्ती रणव येणारे निवृत्तीनाथ महाराज आज मांडे खाण्याची इच्छा करा. इतका आनंद झाला. आता ते बहीण भावाचा आनंद त्यांनाच कळतो. आपण फक्त वर्णन करू शकतो, पण तितक्या भावगर्भित अर्थामध्ये जाता येणार नाही. आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये मुक्ताई नाचतच निघाल्या. लहान मुलीचा आनंद असतो बघा. वय वर्ष कमी 7-8 वर्षाचं वय आणि तेवढ्या ते विसोबा चाटीनं बघितलं. कापडाचा व्यापारी विसोबा चाटी. काग म्हणे कुठं चाललीस? म्हणे माझ्या निवृत्ती दादाला मांडे खायचे, मी चालली कुंभारवाड्यात. संत आहेत ना तुम्ही आणि तुम्हालाही चटक लागते का? म्हणे आता संतांनी काय खायला पाहिजे? काय मग शिळे घातलीच का? अरे प्रारब्धाने मिळालं तर संत खाते ना, पण काही माणसाला नाही सहन होत बघा. मुक्ताईंच्या पाठीमागच गेला. रांधणं घेतलं त्याने रस्त्यात फोडून टाकलं. मुक्ताईने सांगितलं मी दुसरं घेऊन येते. परत कुंभारवाड्यात गेला आणि कुंभारांना सांगितलं अजिबात रांधणं द्यायचं नाही. दिलं तर मी तुम्हाला काही कर्ज दिलेलं आहे, ते कर्ज आत्ताच्या आत्ता माघारी द्यावं लागेल. नाहीलाच झाला बिचाऱ्यांचा. द्यायची इच्छा होती पण देत नाही. काही काही माणसं स्वतःच कर्ज बाजू ठेवतात पण संतांच्या अडचणी करता बघा कसे तत्पर राहतात. पण संत ते संत आहे. मुक्ताई रडत रडतच निघाल्या. आणि मग आपलं दुःख कुणाला सांगावं? निवृत्तीनाथांना सांगावं.
तर ते कधीच प्रवृत्तीवर येत नाही, पुन्हा नाराज होते. म्हणजे एकच पात्र आहे ते म्हणजे माझा ज्ञानदादा. ज्ञानोबाच्या समोर सांगितले, दादा मला खूप चांगल्या प्रकारचे मांडे तयार करायचे होते पण नाही करता आले. असं का? मग आपण एक काम करू, तो फक्त तयारी कर. अरे पण त्याला भाजण्याकरता खूप चांगलं पात्र लागतं, ते माझ्यावर सोडून दे. विसोबा ते पाहण्याकरताच आले, त्यांचाही उद्धार झालाच पाहिजे. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, आणि मग आता उद्धारही झाला पाहिजे आणि सिद्धाईचा वापरही झाला पाहिजे. तिसरं शरण आला बरं का त्याच्यामध्ये. आता फार संक्षेपात आहे, वेळेचं पुढे जाणार नाही. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, जरी ते दुष्ट भावनेनं आले, एखादा लोखंडाचा घन परिसाला फोडण्याकरता जरी आला तर परीस त्याला लोखंड नाही ठेवत, त्याचा सोनच करतो. आदावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, का जे मिळते प्रसंगी सोन्याचे होईल. आता विसोबा कोणत्याही मताने का येईना आपल्याला उद्धार करायचे. खिडकीतून पाहू लागले. ज्ञानोबरण योग सामर्थ्याने योग अग्नी प्रज्वलित केला. लाल बंद सुवर्ण तापवावं तशा प्रकारची पाठ तापू लागली. लाल बंद रंगाची झाली. मुखातून असणाऱ्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. डोळे आरक्त वर्णाचे झाले. मांडा टाकूस तर उशीर, टाकला की असा तरारून फुगून वर यायचा. आणि मग त्याने ते पाहिलं, तो नारीराम विनाकारणी असा तो पुरुषांचा छळ केला. आता जोपर्यंत यांच्या पात्रातलं उष्ट मी खात नाही तोपर्यंत माझा काही उद्धार होणारच नाही. सगळे मांडे तयार झाले. देवाला नैवेद्य दाखवला आणि भक्षण करणार. शास्त्रातला नियम असा आहे, कोणाचं उष्ट खाऊ नये. उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. समजा तुम्ही जेवायला बसले, बऱ्याचदा तुम्ही जेवायला बसता आणि फोन चार्जिंगला लावलेला असतो, तेवढ्यात तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही एवढे तत्पर असतात, तत्पर आहात, संयतेंद्रिय आहात, तर तुम्ही तो फोन उचलण्याकरता भरल्या ताटावरून उठून जाता. बरोबर? आता ते पात्र उष्ट झालेलं आहे, म्हणजे अशुद्ध झालेलं आहे. आणि अशुद्ध अन्न खाण्याचा अधिकार तुम्हाला नसतो, परत त्याच्यावर भूत येऊन बसतात. म्हणून जेवताना कधी उठू नये. उष्ट अन्न हे भूताच्या मालकीच असतं. म्हणजे मग महाराज जर आम्ही परत येऊन जेवलो तर मग तुम्ही एकटे नाही जेवत, एकमेका देवमुखी असा तो प्रकार होईल. म्हणून उष्ट अन्न हे भूतांचं असतं. पण त्या विसोबांनी विचार केला की आता उष्ट खाल्लंच पाहिजे. ज्ञानोबरांच्या पात्रातलं त्यानं अन्न हिसकावलं. ज्ञानोबरा म्हणले, अरे असं भूतांसारखं, भूताला खेचर म्हणतात, असं खेचरासारखं काय वागतो, सर माग. एवढाच त्याला उपदेश केला. बरं, तयाचे बिसाट शब्द सहज बोलणे, हे तर उपदेश. मागे सर असं म्हटलं की तो स्थूल देहातून, सूक्ष्म देहातून, कारण देहातून इतका माग सरकला, परब्रह्मालाच मिळाला. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा. याचा अर्थ काय? संत सिद्धीचा वापरही करतात. प्रसंगी मुक्ताबाईने त्रैलोक्य पावन केलं. जननित्वाची भूमिका सादर केली आणि निळोबरा त्यांच्याविषयी भाव सादर करतात. निळा शरणागत म्हणावे आपुला, संती निरविला देवोनी हाती. मी स्वतःला शरणागत म्हणवी, मी तुम्हाला शरण आलेलो आहे असा स्वतःला मी म्हणवितो. बर भले म्हणविता संतांचे दास. संतांचं दास म्हणलं की ते चांगलं आहे. देवाला किंवा संतांना शरण जावं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात् पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. आपण संतांना शरण आलात, पण या संतांच्या हातात तुम्हाला दिलं कोणी? अर्थ लावत असताना असा अर्थ लावता येईल. संती हाती देवोनी निरविला. ज्ञान तुकोबाराय नावाच्या संतांनी, संती म्हणजे संतांनी, हाती देवोनी तुमच्या हातामध्ये मला दिलं आणि निरविलं म्हणजे स्वाधीन केलं. अर्थात मी आता स्वतंत्र रूपाने राहिलो नाही,
मी पूर्णपणे तुमच्या अधीन झालेलो आहे, असा मी स्वतःच स्वातंत्र्य सोडून तुमच्या अधीन झालेला शरणागत आहे. विठ्ठल शरणागत झालेल्याच देवही रक्षण करतात, तद्वत संतही रक्षण करतात. ही सगळी संत मंडळी तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने भारत देशाचं भ्रमण करतात. त्या काळात महाराष्ट्राचं भाग्य काय असेल. मिळविली मानवी वैष्णवांची ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव, आदिशक्ती मुक्ताई माता, तत्कालीन असणारे नामदेव महाराज, गौरवबा काका आणि बाकी असणारी सगळी संत मंडळी एकदम सगळ्या महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आलेलं. काय भाग्यवान असेल त्या काळामध्ये महाराष्ट्र, एवढ्या संतांचा समुदाय एकत्र आलेला. आणि मग जगाला पावन करायचं मग तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा करता करता ही सगळी संतांची दिंडी वाराणसी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांच्या घरी आली. आमच्या संप्रदायामध्ये अजूनही भेद नाही बर. कबीर मोमीम लतिफा मुसलमान सेनाना हिजाना विष्णुदास, फक्त एकच संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. यारे यार लहान याती बलके नारी नर, सगळ्यांना प्रवेश या ठिकाणी आहे. उशीर बराच झाला मग कबीर महाराजांनी सांगितलं, तुमचा नित्यनेम उरकून घ्या, मी भोजनाची व्यवस्था करतो. पत्नीला सांगितलं जेवण कर. त्याने सांगितलं मालक, स्वयंपाक करणं हे माझ्या हातात आहे, पण आपल्या घरात सामुग्री काहीच नाही. मी आता जातो आणि सामुग्री घेऊन येतो. शेजारी मागावं तर देण्याच्या पेक्षा वजन जास्त टाकतील, देणार नाही. उशीर झाल्यामुळे सावकाराकडे जावं तर तेही आपल्याला उधारीवर देणार नाही. या प्रसंगाला एकच पर्याय आहे, जिथं सगळ्या प्रकारची सामुग्री मिळते ते दुकान फोडल्याशिवाय पर्याय नाही. गोदामच फोडायचं म्हणून रात्री त्याने ते भिंत कोरली. कमाल महाराजांना आत पाठवलं. बरोबर. आता एक वाक्य थोडं धाडसाने बोलतो. ज्ञानोबा जर आपल्या घरी जेवायला येत असेल तर दुकान फोडायलाही हरकत नाही. पण दुसरं वाक्य ध्यानात नका ठेवू, पहिलं ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणसान महाराजांनी आज कीर्तना सांगितलं दुकान फोडायला हरकत नाही. अरे ज्ञानोबा येत असतील तर असा अर्थ आहे. नाही तर दुसराच अर्थ लावसा. कबीर महाराजांनी कमाल महाराजांना आत पाठवलं. पाठवल्याबरोबर जेवढी सामुग्री आवश्यक आहे ती सगळी सामुग्री गोळा केली, बाहेर दिली भिंतीतून. छिद्र फक्त एका मनुष्यापुरतच पाडलेलं. पण विचार केला आपण करून एखादा खरा जर अट्टल चोर आला तर पैशावर डल्ला मारेल. तो कळकून डल्ला पैशावर हात मारेल ना तो. सावकाराला जागे केलं पाहिजे. सावकाराला झोपेतून जाग केलं. जागवा आता जागा रे भाई जागा, चोर भिजल्या नाडून भागा रे, आता जागा रे भाई जागा, जाग हो आता. आणि आता चोरी दुकान फोडलंय तुझं. खरा चोर आला तर पैसा जाईल. हे जाग झालं. आणि चोर म्हणल्याबरोबर कमाल महाराजांच्या मागे पळायला सुरुवात केली. आता कमाल महाराज भिंतीतून बाहेर पडतात. मागून पकडलं. जर याने मागे पकडलं ओढलं तर आपल्या घराण्याचं नाव जाईल आणि चोराच्या घरी संत जेवणार नाही. कमाल महाराजांनी सांगितलं कबीर महाराजांना, बाबा तुमच्या हातामध्ये धारदार शस्त्रे, माझं मस्तक कलम करा, पण संतांना जीव घाला, देह सार्थकी लागला असं मला वाटेल. त्यांनी पण विचार नाही केला. काळणी लागत असेल तर मग मुंडकं कापून घेतलं, वस्त्रामध्ये गुंडाळलं आणि पत्नीला सांगितलं हा तुझा काळजाचा तुकडा आहे, फक्त रडायचं नाही. रात्रभर फक्त रडायचं नाही. उद्या दिवसा संत आपापल्या मार्गाने निघून गेले. काय दिवसभर रडायचं ते रडायचं, पण आता शोक नाही करायचा. त्या मातेनं आपल्या हृदयावर हिमालय पर्वत ठेवला. प्रसन्नतेमध्ये स्वयंपाक केला आणि इकडं मग त्या कमाल महाराजांच्या त्या शरीराला सुळावर जाण्याची शिक्षा दिली. सकाळी सगळ्या संतांचं स्नान झालं आणि संत निघाले. ज्ञानोबा गावाच्या बाहेर पडले तर कमाल महाराजांनी प्राणरक्षण केलेलं होतं. प्राणरक्षण केलेला ज्ञानोबरांच्या अंगचा वारा
कमाल महाराजांच्या शरीराला लागला. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा. कळी काळाशी काय प्रमाण लागलं बरोबर, कळी काळाशी धाक दरारा. आता कळी काळ काय हात लावणारे शरीराला. ज्ञानोबऱ्यांच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या कमाल महाराजांनी, चांगला ऐका, मस्तक नसतानाही 2 हस्तक जोडले. आपल्याला असूनही आपण जोडत नाही. मस्तक नसताना हात जोडले. ज्ञानोबराने विचारला हा कोण आहे. कबीर महाराजांनी सांगितलं हा तुमचा फार मोठा भक्त आहे. म्हणून सगळी वार्ता सांगितली. या हात जोडणीमधून निळा शरणागत मनवे आकुला संती निरविळा देवणी हाती. कबीर महाराजांनी कमाल महाराजांना ज्ञानोबरांच्या हातामध्ये दिलं. ते मस्तक पुन्हा लावल्याबरोबर मेले माणूस चित उठवी. ज्ञानोबराने पुन्हा त्यांना जिवंत केलं. अशा पद्धतीने या संतांना आपण नमस्कार केला पाहिजे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्य त्रयजननी देवाचे ज्ञानेश्वर वाऊनी. संती निरविला देवनी हाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य चरणी देवाची. यथामध्ये यथावकाश निळोबाऱ्यांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समस्त ग्रामस्थ पालवण सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात. भाग्यवान आहात. सर्वांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. योग्य असे ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज परंपरेतील ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचं म्हणून स्वीकार करा. आणि काही एखादा अपशब्द निघून गेला असेल आई वडिलांच्या अंतकरणाने क्षमा करा. जाता जाता सर्वांना विनंती करतो आपणही या उत्सवाला या, उत्साहामध्ये या. जेवढी लहान मुलं आणता येईल जास्त प्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. कारण लहान मुलं जर या वायुमंडलामध्ये आली तर भगवंताचं नामस्मरण त्यांच्या कानात जाईल. आणि कानात गेलेलं नामस्मरण कधी ना कधी त्यांच्या हृदयात नक्की परिवर्तन करेल. लहान मुलांना अट्टहासाने आणा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. तुकाराम 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 तुकाराम.